नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या टॉपिककडे बघतोय की जे आहे महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने. तर आपल्याला माहितीच आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 राष्ट्रीय उद्याने आलेले आहेत. ओके. तर जनरली एक्झाममध्ये त्यांच्या क्षेत्रफळानुसार आपल्याला क्रम लावायला विचारला जातो, नाहीतर मग त्यांच्या जोड्या जुडवावर प्रश्न विचारला जातो. तर आज आपण बघणार आहोत त्यांच्या च्या माध्यमातून ट्रिक. ओके. गुगलचा पेन तास ही आपली ट्रिक आहे की ज्याच्यामध्ये गुगल म्हणजे गुगामड, चांदोली, पेन्स, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. तर पहिले आपण बघूया गुगामड राष्ट्रीय उद्यान की ज्याची स्थापना 1887 मध्ये झाली होती आणि ते महाराष्ट्रातील सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे की ज्याचं क्षेत्रफळ आहे 361 चौरस किलोमीटर आणि ते अमरावती जिल्ह्यामध्ये आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये रानगावा आणि उडत्या खारी सर्वात जास्त आपल्याला आढळतात. ओके. त्यानंतर आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान की जे सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरीच्या सीमेवर आलेलं आहे. ओके. ते महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे की ज्याची स्थापना 2004 मध्ये झाली होती आणि आणि त्याचं क्षेत्रफळ आहे 317 चौरस किलोमीटर. ओके. त्यानंतर आहे पेन्स राष्ट्रीय उद्यान की ज्याची स्थापना 1977 मध्ये झाली होती आणि त्याचं क्षेत्रफळ आहे 257 चौरस किलोमीटर. त्यानंतर नवेगाव राष्ट्रीय उद्यान की ज्याची स्थापना 1975 मध्ये झाली होती आणि ते मोरांसाठी त्याच्यामध्ये मोर खूप जास्त प्रमाणात आहे. ओके. ते मोरांसाठी पण फेमस आहे आणि ते गोंदिया जिल्ह्यामध्ये आलेलं आहे. त्यानंतर आपण बघूया ताडोबा राष्ट्रीय उद्यान की जे चंद्रपूरमध्ये आलेलं आहे आणि त्याची स्थापना 1955 मध्ये झाली होती आणि त्याचं क्षेत्रफळ आहे 117 चौरस किलोमीटर. आणि एशियातील सर्वात मोठं मगर पालन उछेर केंद्र आपल्या ताडोबा राष्ट्रीय उद्यानात बघायला भेटतं. आणि त्यानंतर आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान की हे महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान आहे की ज्याची स्थापना आणि ज्याचे क्षेत्रफळ आहे 87 चौरस किलोमीटर. ज्याची स्थापना 1969 मध्ये झाली होती आणि याच्यामध्ये आपलं जे राज्य फुलपाखरू आहे ब्ल्यू मॉर्गन बटरफ्लाय ते आपल्याला या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये बघायला भेटतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यशस्वी शाळेचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण शेअर करा. धन्यवाद.